राज्य सरकार जे काही पैसे देतं किंवा जे काही मदत करतं ते सगळी मदत सध्या चालू आहे ती NDRFच्या निकषानुसार। आपल्याला रब्बी पेरणीसाठी जे काही 10,000 रुपये अनुदान दिलं जाते त्यासाठी देखील राज्य सरकारनं NDRFचा नियम लावला। खरं तर हे अनुदान राज्य सरकार आपल्या तिजोरीतून देणार आहे, त्यामुळे राज्य सरकारनं या नियमाच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं होतं, परंतु राज्य सरकार सरसगट NDRFचा नियम लागू करते। मग नेमका मदत देण्याचा NDRFचा नियम काय? तर नियम असा आहे की एका हंगामामध्ये शेतकऱ्याला एका क्षेत्रासाठी एकदाच मदत देता येते। म्हणजे जर समजा आपलं जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 4 महिन्यांपैकी एकदा जरी आपलं पीक हे मदतीसाठी पात्र ठरलं असेल किंवा त्या क्षेत्रासाठी जर आपल्याला मदत मंजूर झाली असेल, मदत मिळाली असेल, तर ऑक्टोबर महिन्यातील नुकसानीपोटी आपल्याला त्या क्षेत्रासाठी पुन्हा मदत मिळणार नाही। म्हणजेच सप्टेंबर महिन्यामध्ये जे शासनानं पंचनामे केले, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की राज्यातल्या जवळपास 65 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं, त्यापोटी आम्ही मदत मंजूर करतोय, मदत देतोय। जर समजा या सप्टेंबरपर्यंतच्या पावसामध्ये आपलं पिकांचं नुकसान झालं आणि त्या क्षेत्रासाठी जर आपल्याला मदत मिळाली असेल तर आपल्याला ऑक्टोबरच्या नुकसानीपोटी मदत मिळणार नाही।